मतदार राजा नमस्कार. मी सुहासभाई मुळे जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष. मतदार राजा हा शब्द यासाठी वापरला की आऊट घटकेच का होईना आपण या निवडणुकीच्या काळामध्ये आऊट घटकेचे राजे आहोत. निवडणूक झाल्यानंतर आपली काय अवस्था होईल हे बघूयात. या निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत, या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला आपल्यासारख्या दीनदुबळ्या मतदारांना काही नाही मिळालं तर निदान आश्वासनं खूप मिळतात. आणि ती आश्वासनाचं जे चॉकलेट आहे ते चॉकलेट आपण 5 वर्ष चघळत बसतो. पुन्हा नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे परत 5 वर्षांनी निवडणूक येते. परंतु या दरम्यान काही निवडक लोकप्रतिनिधी असतात की ते दिलेले शब्द पाळतात. त्यांच्या योगाने काही कामं मार्गी लागलेले असतात. परंतु हा लेखाजोखा समोर ठेवल्याशिवाय मतदाराच्या तर त्याचं खरं खोटं काही सिद्ध होत नाही. याच्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मीच का म्हणजे का की मलाच का मत द्यायचं आहे असं मत मांडण्याची आपण प्रत्येक उमेदवाराला संधी देणार आहोत. तर त्या कार्यक्रमामध्ये आज आपण आपले खासदार, विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आपण पाचारण केलेलं आहे मुलाखत देण्यासाठी की त्यांनी केलेल्या 5 वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी 5 वर्षांमध्ये ते काय करणार आहेत त्याचं एक व्हिजन आपल्यासमोर सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. अशाच प्रकारची जी संधी आहे ती आपण आपल्या अनेक उमेदवारांना देणार आहोत. पाहूयात काय होतं ते. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ नगरच्या माध्यमातून या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण आपले उमेदवार जे खासदार आहेत मागच्या 1 टर्म्स पासून आपण त्यांना पाहत आहोत, तर त्यांची मुलाखत आपण घेत आहोत. कारण त्या मुलाखतीच्या माध्यमातून येणारं जे काही पर्व आहे त्या पर्वामधलं त्यांचं व्हिजन, त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. तर आपल्यासोबत आज आपले उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित आहेत. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. खासदार साहेब, निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती दर 5 वर्षांनी नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे येत असते. परंतु दर 5 वर्षांनी त्या निवडणुकीतले मुद्दे बदलत असतात, समस्या बदलत असतात, नागरिकांची मतमतांतरं बदलत असतात. नगर शहराचा जर विचार केला आपण आणि नगर हे अहमदनगर शहर हे किंवा अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे. तर अहमदनगर शहराचा जर विचार करता वॉटर, मीटर आणि गटर याच्यामध्येच हे अडकलेले होते सगळे मतदार आजपर्यंत. आणि आजपर्यंत त्यांचा इतिहास पाहता या मूलभूत प्रश्नांच्या बाहेरच त्यांचे विचार पोहोचले नाहीत कधीच. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या देखील सीमित राहिल्या. परंतु मागच्या 5-7 वर्षापासून त्यांच्या ज्या अपेक्षा उंचावल्या आहेत, त्या उंचावण्याचं कारण होतं की शेजारचे जे आपले शहर आहेत ते म्हणजे नाशिक, पुणे, औरंगाबाद इथे झालेली प्रगती पाहता आपलं अहमदनगरची प्रगती त्या योगाने कमी वाटत होती त्यांना, म्हणून त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. आपली टर्म झाली. त्या टर्ममध्ये सगळेजण जाणतात की कोविडच्या माध्यमातून 2 वर्ष काम करायला मिळाले. संपूर्ण जगच थांबलेलं होतं. नुसता देश थांबलेला नव्हता, जग थांबलेलं होतं. आणि उरलेले जे 3 वर्ष मिळाले त्या 3 वर्षामध्ये निश्चितच आपण धडाकेबाज काम केलेलं आहे हे लोकांसमोर आहे. तर तुम्ही तुमचे जे काही मतं मांडायची आहेत, आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की मीच का. उमेदवारांनी सांगायचं आहे की मीच का. तर आपण काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम आपण मला या प्रश्नाचं विचारणा केली याबद्दल मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की हे उमेदवाराला विचारलं पाहिजे की तुम्ही 5 वर्ष काम केलं एक खासदार म्हणून, तर का तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. हाच प्रश्न समोरच्या उमेदवाराला देखील की तुम्ही पावणे 5 वर्ष सत्ताधारी आमदार राहिला, तुमच्या तालुक्याचे कोणते प्रश्न तुम्ही सोडवले आणि आज कोणत्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या आधारावर तुम्ही लोकसभा लढवतात, हा एक फार मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जेवढे शब्द माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या 2019 साली दिले, अहिल्यानगर वासियांना दिले, अहिल्यानगर शहराच्या जनतेला दिले, ते पूर्ण केल्यानंतरच मतं मागण्यासाठी जनतेपुढे जात आहे. 15 वर्ष रखडलेला फ्लायओव्हर मी पूर्ण केला म्हणून मला मतदान द्या.
अनेक वर्षाचा रखडलेला बायपास सार्वत्रिकरण प्रकल्प मी पूर्ण केला, म्हणून मला मतदान द्या. वर्षानुवर्ष नगर करमाळ रस्त्याची प्रतीक्षा लोकांनी केली, तो मी पूर्ण केला, म्हणून मला मतदान द्या. अहिल्यानगरच्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून 7.5 कोटी रुपयाची सीसीटीव्ही यंत्रणा आपण उभी केली आणि पोलीस स्टेशन मध्ये एसपी ऑफिसला कमांड सेंटर उभं केलं, म्हणून मला मतदान द्या. अमृत योजना मुळा डॅम पाट्यापासून वसंत टेकडीपर्यंत स्वतः 2 दिवस देऊन चालत प्रत्येक पाईपलाईन प्रत्येक वाडी वस्तीहून आपण घातली आणि वसंत टेकडीपर्यंत नागरिकांना 24 तास पाणी मिळावं यासाठी आपण काम केलं, म्हणून मला मतदान द्या. नगर शहराच्या विकासासाठी नगर शहर आणि नगर ग्रामीणचे 2 वेगळे तहसील निर्माण केले, जेणे की वाढत्या लोकसंख्ये पाहता लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी महसूलचं विभाजन केलं, म्हणून मला मतदान द्या. या अहिल्यानगर मध्ये नगर शहरामध्ये केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून अनेक असे कामं जे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत. पाणी प्रश्न असेल, साखळाईचा 30 वर्षाचा संघर्ष आपण कागदावर आणला, सर्वेक्षण पूर्ण केलं आणि आता प्रशासकीय मान्यता आपण देणार आहोत, म्हणून मला मतदान द्या. आयुष हॉस्पिटल अवघ्या 18 महिन्यामध्ये आपण उभं केलं नगर शहरामध्ये, म्हणून मला मतदान द्या. असे असंख्य गोष्टी आहेत जे मी सांगायला लागलो तर हा इंटरव्ह्यू 1 तास सुद्धा पुरणार नाही. आणि म्हणून मी का याचं उत्तर द्यायचं झालं तर हे झालेले प्रश्न तर आहेतच, पण भविष्यासाठी जी 30 वर्षानंतर पहिली वेळ आहे की अहिल्यानगरमध्ये कोणीतरी MIDC नव्याने आणली, स्थानिक आमदारांना घेऊन आपण या 500 एकरावर या नगरचं भविष्य घडवायचं आहे, म्हणून सुजय विखे आवश्यक आहे. बेलवंडीमध्ये 500 एकरामध्ये नवीन MIDC उभं करायची आहे आणि त्या भागातल्या मुलांचं भविष्य घडायचं आहे, म्हणून सुजय विखे गरजेचं आहे. या अहिल्यानगरमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जे सोडवणूक करणं आवश्यक आहे, म्हणून सुजय विखे पाहिजे. अशा असंख्य गोष्टी आम्ही आमच्या विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून जनतेपुढे नेणार आहोत. खासदार साहेब, हा प्रश्न तुम्हाला विशेष करून विचारण्याचं कारण हे होतं की तुम्ही जी काही यादी वाचली की तुम्ही एवढे सगळे कामं केले त्याच्याबद्दल काही शंका नाही. वास्तविक इतक्या छोट्या कालावधीमध्ये तुम्ही एवढे कामं मारणं हे खरोखर अभिनंदनीय आहे आणि खरोखरच ही नगरची जनता तुमची ऋणी आहे त्याबाबत. हे प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की सर्वसामान्य जनतेपर्यंत तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे तुमच्या अनेक भाषणामधून आम्ही ऐकलं की निश्चितच तुम्ही डंका पिटला नाही, तुम्ही त्याचे व्हिडिओ काढले नाही, तुम्ही त्याचे फोटो शेअर केले नाही, तुम्ही सोशल मीडिया मार्फत आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे त्याचा गाजावाजा केला नाही. म्हणून त्याचा परिणाम असा होतो की सर्वसामान्य माणसाला काम झालेलं माहीत असतं, नेमकं कुणामुळं झालं कशामुळं झालं हे माहीत नसतं आणि ते माहीत करून घ्यायची त्याची इच्छा देखील नसते. तर तुमच्या या माध्यमातून जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल की ह्या 3 वर्षामध्येच हा प्रकार घडलेला आहे तर निश्चितच तुमच्या कर्तृत्वाविषयी कोणाच्या मनामध्ये शंका राहणार नाही. राहिलाय दुसऱ्या पार्टीचे जे उमेदवार आहेत की जे तर त्यांच्यापाशी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिजन नावाचा जो शब्द आहे की एक तर त्यांनी काय इतिहासात काय केलंय हे सांगायला देखील काय आहे का नाही माहिती नाही, आणि व्हिजन म्हणजे भविष्यात काय होणार आहे हे देखील सांगायला काय आहे का नाही माहिती नाही. परंतु तुम्ही जे काही सांगितलंय आता हे तुम्ही केलेली कामं सांगितली, परंतु पुणे नाशिक औरंगाबाद याच्या तुलनेमध्ये निश्चितच आपण हे मान्य केलं पाहिजे, कारण मान्य करणं ही प्रगतीची पहिली पायरी आहे. तर हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्या तुलनेमध्ये आपण अजूनही मागे आहोत. तर त्या मागे आहोत हा जो शब्द आहे हा जर पुसायचा झाला तर तुम्ही तुमचा जो मास्टर प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्जुनासारखा कसा डोळा? मला वाटतं रोजगार निर्मिती झाल्याशिवाय कुठल्याही भागाचा विकास होऊ शकत नाही. पुन्हा वाढलं कारण की तिथं लोक रोजगाराच्या शोधामध्ये गेले. एकदा व्यक्ती रोजगार शोधायला गेल्यानंतर तिथं प्रॉपर्टीचे भाव वाढतात, तिथली अर्थव्यवस्था बळकट होते आणि अर्थव्यवस्थेचा फायदा हा त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना होतो. तसंच या MIDC मध्ये उपलब्ध होणाऱ्या इंडस्ट्रीज आणि त्या माध्यमातून निर्मित होणारा रोजगार हेच अहिल्यानगरच्या विकासाचा पहिला टप्पा असणार आहे. जेव्हा या 1500 एकराच्या MIDC मध्ये म्हणजे शिर्डी, नगर आणि बेलवंडी या 1500 एकरामध्ये 3 ठिकाणी उभारण्यात आलेल्या MIDC मध्ये रोजगार निर्मितीची संधी निर्माण झाल्यावर तुम्ही बदललेलं अहिल्यानगर पहा आणि औरंगाबादच्या पुढे तर निश्चित जाऊ, पण पुण्यापर्यंत पोहोचायला अजून हा 5 वर्षाचा प्रवास आपल्याला करावा लागेल, तो आपण करू. आम्ही जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून नेहमी हाच मुद्दा सांगत असतो मतदारांना की जादूची कांडी फिरल्यासारखा विकास होत नसतो. आपल्याला आपल्या घराला जर का रंग द्यायचा असेल तर आपल्याला 15 दिवस घरातलं सगळं सामान बाहेर काढून त्याचं संपूर्ण नूतनीकरण करावं लागतं.
जेव्हा आपल्या घराच्या एवढ्या एवढ्या बाबतीत ही गोष्ट वेळ खाऊ आहे, तर एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये विकास घडवताना किती मोठा कालावधी लागत असेल याचा विचार करायला हवा. निश्चितच ही काही जादूची काढणी फिरणार नाहीये. पूर्वीच्या काळी अहमदनगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विकास 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 आणि विकास कामांच्या नावाखाली नारळवाल्यांचा फार मोठा धंदा चालत होता खासदार साहेब. आणि कारण का तर नुसते नारळ फोडायचं जे काम व्हायचं आणि त्याच्यानंतर त्या नारळ फुटल्याचं काय व्हायचं हे लोकांना माहितीच पडायचं नाही. नारळवाल्यांचा छान धंदा झाला त्यावेळेस. परंतु त्यानंतर तुम्ही नारळही न फोडता जी विकास कामं केली आहे ती लोकांच्या समोर येत आहेत आणि तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला नाहीत म्हणून ती कामं पोहोचली नाही. कारण आम्ही सांगत असतो आमच्या मंचाच्या माध्यमातून, तुम्ही नगरच्या विषयांसाठी काम करताय, आम्ही पाहतो. सगळ्यात मोठी जमेची बाजू आम्ही आता सर्वसामान्यांमध्ये हिंडतो, त्यामुळं सर्वसामान्यांची कुजबूज ऐकतो खासदार साहेब, ती तुमच्यापर्यंत येत नाही. म्हणून ती कुजबूज आहे मी तुम्हाला सांगणार आहे की ती अशी की नगर शहरामध्ये जरासं वेगळं उदाहरण बघायला मिळतंय की आमदार आणि खासदार हे वेगवेगळ्या विचारधारणेचे असताना, वेगवेगळ्या पक्षाचे असताना ते एक दिलाने काम करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता दुसरीकडे दृश्य असं असतं की ते एकमेकाचे जाणी दुश्मन, खानदानी दुश्मन असल्यासारखे काम करतात. परंतु याची परिणती अशी झाली आहे तुमच्या या विचारधारेमुळे. तुम्ही दोघं मिळून जे काही विचार करताय की नगर शहराचा उद्धार झाला पाहिजे, जिल्ह्याचा उद्धार झाला पाहिजे, तर या संबंधामध्ये तुम्ही काही संदेश देऊ इच्छिताल? राजकारण हे एका दिवसासाठी असतं, समाजकारण हे 5 वर्षासाठी करावं लागतं. मी स्थानिक आमदारांना जर बरोबर घेतलं नसतं ना हा फ्लायओव्हर झाला असता, ना हा बायपास झाला असता. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मी माझा खांद्याचा वापर दुसरा कोणाला करू देत नाही. हा माझा स्वभावाचा एक भाग आहे. लोकांनी खासदार जसा निवडून दिला तसा जनतेने आमदार देखील निवडून दिलेला आहे. तो मतातून निवडून गेला एक लोकप्रतिनिधी आहे. आणि मग जनतेने जर दोघांनाही स्वीकारला असेल तर मग दोघांनी एकत्रित राहून काम करणं ही काळाची गरज असते. कारण की जनता म्हणते की ठीक आहे, वरती आम्ही तुम्हाला दिले, खाली आम्ही यांना दिलं आणि तुम्ही दोघं मिळून आमचा विकास करा. ही भावना लोकांनी मतातून व्यक्त केल्यानंतर मग त्याला काय दुसरा आधार लागतो. म्हणजे हा फार मोठा विचार आहे तुमचा आणि हा अनुकरण करण्यासारखा आहे, सगळ्यांनीच अनुकरण करण्यासारखा आहे. कुठल्याही शहराचा विकास तुम्ही जसे म्हणाल की रोजगारीचा विषय, तर रोजगारीचा संबंध थेट रस्त्यांपाशी येतो, दळणवळणापाशी येतो. दळणवळण जर योग्य असेल तर त्या भागाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. तर हा जो दळणवळणाचा पार्ट आहे, तर लोकांनी पाहिलं की तुमच्या कारकिर्दीमध्ये हा रिंग रोड आणि बाकीचे 150 कोटी रुपयाचे जे काही रस्ते मंजूर झालेले आहेत आमदार साहेबांनी सांगितलं, तर त्यामुळं नगरचा चेहरा मोहरा पुसला जातोय हळूहळू, याच्यामध्ये शंका नाही काही. परंतु हे दळणवळण तुम्ही ज्या कारणासाठी करतायत, एक शायर असं म्हणलंय खासदार साहेब की ऐ सडक तू अब क्यों आई मेरे गाव, ऐ सडक तू अब क्यों आई मेरे गाव, जब मेरे गाव वाले सब शहर छोड़ के चले गए. तर कोणताही जो काही विकास आहे तो जर यायला उशीर झाला, थोडासा उशीर झाला, तर तोपर्यंत कदाचित तिथली परिस्थिती बिघडलेली असते. आज नगरमधल्या ब्रेन जो प्रकार आहे तो देशालाच नाही फक्त अनेक शहरांना भेडसावतो. नगरमधून पण अनेक तरुण, अनेक कुटुंब विस्थापित झाले आजूबाजूच्या ठिकाणी. तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्याचे 1500 एकराचे एमआयडीसीचा विषय तो कधी होण्याची तुमची अपेक्षा आहे किंवा काय त्याची अवस्था काय सध्या ही मतदारांना सांगा. शिर्डी एमआयडीसी 7-12 बदलला गेला, लेआउट फायनल झाला, लेआउट सँक्शन झाला. आता उद्योग विभागाच्या कडे जवळपास 7 मोठ्या इंडस्ट्रीचे ऍप्लिकेशन आले, ते ऑनलाईन प्रोसेस झाले, त्यामुळे त्याचा विषय संपला. नगर एमआयडीसी 7-12 बदलला गेला, एमआयडीसी 7-12 उतरायला लागला आणि लेआउट बनण्याची प्रक्रिया चालू आहे. लेआउट बनवत असताना ज्या ज्या इंडस्ट्रीची मागणी आहे, महिंद्राशी आमचं बोलणं झालंय, टायवानीज कंपनीशी आमचं बोलणं झालंय, गौतम अडानींशी आमचं बोलणं झालंय. आणि म्हणून इलेक्ट्रिकल व्हेकल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री जर आपण आणू शकलो, कारण की एक मोठी इंडस्ट्री जर आणली तर अनेक लोक सस्टेन त्याच्यावर होतात. म्हणून एकच इंडस्ट्रीवर आम्ही टार्गेट करतो आणि ती आहे आत्ताची सगळ्यात ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक व्हेकल, ईव्हीचा एक फार मोठा इंडस्ट्री. आणि दुसरं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मेक इन इंडियाच्या धर्तीवर डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट नगरमध्ये एवढी मोठी असल्या कारणाने, जसं डिफेन्स असल्याने नागरिकांना त्रास होतोय अनेक गोष्टींचा, परवानगीचा प्रश्न, बांधकामाचा प्रश्न, तसंच त्या त्रासामधून जर आम्ही तुमचा 50 वर्षात त्रास सहन केला तर त्याचा मोबदला म्हणून का होईना आम्हाला तुमच्या डिफेन्स इंडस्ट्रीची एक मोठी इंडस्ट्री नगरमध्ये आमच्या एमआयडीसी मध्ये एस्टॅब्लिश करा.
जेणेकरी आम्हाला रोजगार निर्मिती होईल. जसं आम्हाला 50 वर्ष मागे जावं लागलं तसं 50 वर्ष पुढे तुम्ही न्या, ती संकल्पना आपण डिफेन्स मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की नगरची MIDC जी आहे सगळ्यात जुनी MIDC आपण जाणताच की त्याच्यामधल्या रेकॉर्डनुसार सध्या तिथले 105 असे उद्योगधंदे आहेत की ते बंद स्वरूपामध्ये आहेत. तर नगरच्या MIDCचं पुनरुज्जीवन थोड्याफार प्रमाणामध्ये व्हावं असा काही मास्टर प्लॅन तुम्ही बनवला आहे? नगरच्या जुन्या MIDCला पुनर्जीवित करण्यासाठी तो जो प्रकार आहे प्लॉटचा, तो मध्ये कोर्टात पिटिशन झालेला आहे, ते सोडवणुकीच्या आपण अतिशय जवळ आहोत. काही टेक्निकल गोष्ट असल्या कारणाने कोर्टामध्ये तो प्रकरण आता उद्योग विभागाने MIDCच्या वतीने वकील देऊन उद्योजकांच्या सकारात्मकतेची बाजू ही कोर्टापुढे मांडलेली आहे. शेवटी जरी सरकार एखाद्या गोष्टीच्या बाजूने असेल तरी जर ती गोष्ट चुकीची असेल तर न्यायालय देखील त्याला सहकार्य करत नाही. म्हणून त्याला काय कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल, ते प्रोव्हिजन आणावं लागते. आणि प्रोव्हिजन आणून जसं ॲम्नेस्टी स्कीम असते तसं वन टाइम ॲम्नेस्टी स्कीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणून तो जो काही क्लिष्ट प्रश्न जुन्या MIDC मध्ये निर्माण झालेला आहे, ओपन आणि ॲम्नेस्टी स्पेसचा वापर अतिरिक्त केला गेलेला आहे, ते आपल्याला सोडून घ्यावा लागेल आणि ते निश्चित आम्ही सोडून. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, नगरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मागच्या 10-15 वर्षापासून ऐरणीवर आहे, तो म्हणजे नगर पुणे हे जे काही अंतर आहे हे अवघं 120 किलोमीटरचं असताना आज 5-5 तास लागत आहेत त्या ठिकाणी जायला. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून लोक पाहत आहेत की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे, परंतु त्यामध्ये देखील ते फारसे समाधानी नाही आहेत. कारण का तर STला देखील त्यांच्या लिमिट्स आहेत. तर नगर पुणे शटल सर्व्हिस सुरू व्हावी यासाठी आमच्या जागरूक नागरिक मंत्र्यांनी देखील वेळोवेळी आंदोलनं केली, निवेदनं दिली, परंतु त्याच्यामध्ये देखील टेक्निकल गोष्टी आहेत. कारण आम्ही जाणतो, मी स्वतः टेक्निकली क्वालिफाईड आहे. मी आपल्याच विखे पाटील कॉलेजमध्ये 1984 साली मेकॅनिकल इंजिनियर झालो आणि मी कॉलेजमध्ये प्रथम आलो होतो त्यावेळेस, मला आठवत आहे. तर त्याच्यामुळे मला त्याची ती तांत्रिक बाजू माहीत आहे. तर त्यासाठी नगर पुणे शटल हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताल का? प्रश्न हा नगर पुणे शहराचा नाहीच आहे. प्रश्न हा आहे की समोरच्या शहराचे आमचे खासदार, समोरच्या तुतारीवाल्या पक्षाचे जे हिरो आहेत, ऍक्टर आहेत, चांगले उत्कृष्ट अभिनय करतात, त्यांनी तिथे शब्द दिला होता की शिक्रापूरमध्ये जे ट्रॅफिक कोंडी होते तिथे मी फ्लायओव्हर बांधणार. अहो, यांनी माणसांनी 5 वर्षामध्ये आतापर्यंत निदान शिक्रापूरला एक फ्लायओव्हर बांधला असता, रांजणगाव गणपतीला एखादा फ्लायओव्हर बांधला असता, चाकणला एखादा फ्लायओव्हर बांधला असता तरी ट्रॅफिकची समस्या झाली नसती. मी कितीही इंटरसिटी शटल जरी सुरू केल्या पण जोपर्यंत शिक्रापूर, रांजणगाव गणपती आणि चाकण इथं जोपर्यंत ट्रॅफिक समस्या सुटत नाही तोपर्यंत वेळ मर्यादा ही कमी होणार नाही. दुसरा मुद्दा, रेल्वे मार्गाद्वारे जर प्रवास करायचा ठरला नगर पुणे इंटरसिटी ट्रेन आपण त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुण्या येथे लिमिटेड प्लॅटफॉर्म असल्यामुळे ऑलरेडी बारामती पुणे शटल चालू आहे, दौंड पुणे शटल चालू आहे. इंटरसिटी ट्रेन्स हे त्या ठिकाणी सकाळी जाऊन पार्किंग करून संध्याकाळी परत येणाऱ्या ट्रेन्स असतात. नगरहून निघालेली ट्रेन ही पुण्याला आज प्लॅटफॉर्मवर पार्क करायला जागाच उपलब्ध नाही. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मार्ग असा काढण्यात आला की हडपसर येथे नवीन रेल्वे स्टेशन विस्तार होऊ राहिला आणि म्हणून तो विस्तार संपल्यानंतर जेव्हा 24 प्लॅटफॉर्म तयार होतील त्या 24 प्लॅटफॉर्म पैकी एक प्लॅटफॉर्म हा नगर पुणे इंटरसिटीसाठी आपण आरक्षित केलाय. नगरहून सकाळी निघणारी ट्रेन पुण्याला सोडून हडपसरला पार्क केली जाईल आणि परत संध्याकाळी पुण्याला लोकांना पिकअप करून परत नगरला. लोकांमध्ये जो एक जागरूकता आली आहे. खासदार साहेब, तुमची पहिली टर्म होती, आता ही दुसरी टर्म आहे, परंतु तुमचा इतिहास पाहता, तुमच्या घराण्याचा इतिहास पाहता मला आठवत आहे की खासदार बाळासाहेब विखे यांचा मी आता 7वीत असताना प्रचार केलेला आहे, काय वाचलून नका विसरू. त्याचं हातामध्ये छोटासा फ्लेक्स घेऊन आम्ही हिंडलेलो आहे त्या पुणतांब्यासारख्या ठिकाणी. तर त्यावेळेची परिस्थिती नाही, आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज संपूर्ण मतदार उमेदवाराकडे अशा पद्धतीने पाहतात की तो सुशिक्षित आहे का, त्याला समस्येची जाण आहे का आणि त्याच्यामध्ये कार्य करण्याची धमक आहे का. तुमच्या 1-2 भाषणामधले मुद्दे ऐरणीवर आले होते. तुम्ही जो काही मुद्दा मांडला तो वास्तविक बरोबर मुद्दा होता की तुम्हाला अमुक भाषा बोलता येते का, इंग्रजी बोलता येते का, हे बोलता येते का, ते बोलता येते. कारण का तर भारतामध्ये प्रत्येक 100 किलोमीटरवरती भाषा बदलते आणि तुमची समस्या मांडताना तर त्या जर प्रॉपरली मांडल्या गेल्या नाही तर त्या सुटण्याची शक्यता पण मावळते. तुम्ही जेव्हा दिल्लीला जाता तेव्हा तुम्ही त्या दिल्लीमध्ये मराठी बोलून चालतच नाही, तुम्हाला त्यांच्या भाषेतच बोलून ते कन्व्हिन्स करावं लागतं. तर अशा वेळेस समस्त जे काही मतदार आहेत या भागातले
याच भागातले नाही तर संपूर्ण देशातले मतदार आज जागरूक झालेले आणि ते उमेदवाराकडे अशा पद्धतीने पाहतात की तो सुशिक्षित आहे का, त्याच्याकडे व्हिजन आहे का, त्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. आता याला अनेक गोष्टीला जसे अपवाद असतात तसे याला देखील अपवाद आहेत, परंतु त्या अपवादाने काही होईल असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तो म्हणजे त्याच्यावरती प्रत्येक माणसाचं विजय आणि पराजय आणि देशाचं भवितव्य अवलंबून असतं. कारण तो प्रश्न असा आहे की मागे 102 आता जस्ट मागच्या आठवड्यामध्ये 102 लोकसभेच्या ठिकाणी मतदारसंघामध्ये मतदान झालं, तर ते मतदान त्याची सरासरी काढता ते 60% पुढे गेलं नाही. तर मतदान 60%. आपल्या भागामध्ये कमीत कमी आपला हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा असल्यामुळे इथे मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती वाढवण्यासाठी आमचा जागरूक नागरिक मंच सतत कार्यरत आहे आणि आम्ही उद्यापासून मोठं अभियान चालू करतोय. तर तो टक्का कुणाचा वाढावा, तर ही जी तरुण पिढी आहे की ज्यांचं पुढचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे त्या पिढीचं, तुम्ही त्याच पिढीमध्ये आहात, त्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही विशेष काय करू इच्छिता? मी एका ठिकाणी भाषण माझ्या व्यासपीठावर एक जणांनी केला आणि फार सुंदर उल्लेख केला. आज मतदानाला जात असताना ऊन प्रचंड आहे. लोक म्हणतात एवढं उन्हात कोण जाणार, एवढा त्रास होईल, एवढा घाम येतो, कोण जाणार. त्या भाषणामध्ये वक्त्याने असं मांडलं, आपण मतदानाला न गेल्यामुळे जर चुकीचा व्यक्ती निवडून आला तर आपल्याला थंडीमध्ये सुद्धा घाम आल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून थंडीमध्ये घाम यायचं नसेल तर उन्हातला हा घाम सहन करा आणि मतदान टाका. हा विषय इतका सुंदर आहे आणि हेच माझं सगळ्यांना आव्हान आहे. ही निवडणूक एक दिवस तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या अहिल्यानगरला आणि देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसाठी आपल्या जीवनातला एक दिवस सगळ्यांनी काढावा आणि 13 तारखेला कमळ या चिन्हाला बटन दाबून मोदी साहेबांना परत एकदा देशाची नेतृत्वाची धुरा आपण द्यावी अशी विनंती मी सगळ्या मतदारांना करतो. मी संपूर्ण नगर शहराच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने, सुज्ञ नागरिकांच्या वतीने, जागरूक नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो या संदर्भामध्ये की आम्ही जे काही प्रश्न तुमच्या समोर घेऊन येतो ते समाजाचा चेहरा म्हणून घेऊन येतो. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे सुज्ञ, जाणकार, सुशिक्षित आणि विजन असलेले जर का उमेदवार असतील तर एखाद्या प्रदेशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही याबद्दल आम्ही निश्चितच साशंक नाही. तुम्ही तुमच्या या व्यस्त निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये 15 मिनिट का व्हायला वेळ काढला आणि तुमचं विजन थोडक्यात सांगितलं. हे विजन पोहोचवायचं काम आम्ही करू मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु हा वेळ देऊन तुम्ही आम्हाला उपकृत केलं. तुम्हाला सर्वांतर्फे शुभेच्छा. धन्यवाद.